मला कुठल्या खुर्चीची हाव होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण हास्य जत्रेची खुर्ची आणि माझं नातं खूप अतूट आहे आणि आय एम व्हेरी पॉझेसिव्ह अबाउट दॅट चेअर. गौऱ्या स्ट्रेट फेसने ह्युमर करतो, म्हणजे तो तर इतका तगडा आर्टिस्ट आहे की तो आमच्या डोळ्यात डोळे घालून पण, जजेसच्या डोळ्यात डोळे घालून पण तो विनोद करत असतो. अच्छा, कमिंग टू ऑफकोर्स MHJ हास्य जत्रा, सगळेच फॅन आहेत यार, म्हणजे ह्यात काही प्रश्नच नाही. बट जेव्हा सोनाली ताई आली तेव्हा मी तिला पण म्हटलेलं की जितके आम्ही स्किट्स एन्जॉय करतो, बिकॉज आम्ही सगळे तिकडे बसू शकत नाही आणि आम्ही दाद देऊ शकत नाही, सो तुम्ही आमचे रिप्रेझेंटेटिव्ह असता. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की तू किंवा प्रसाद दादा किंवा सोनाली ताई जे रिॲक्ट करता दॅट्स एक्झॅक्टली जे आम्हाला वाटत असतं. आणि असं होतं की ओके, आपली दाद ह्यांच्या माध्यमातून का वा. होईना पोहोचते. Okay. तुझ्याबद्दल स्पेसिफिकली मी हे ऑलवेज नोटीस केलंय की यू मेक शुअर की प्रत्येकाचं तुला जे आवडलंय ते तू त्यावेळेला सांगतेस. इट्स व्हेरी इझी टू से की हां छान होतं स्किट, बट जस्ट टू मेन्शन की तुझं ते आवडलं, तू खूप छान दिसतेस, तुझं ही लकप तुझी छान होती. मला विचारायचं, एकतर हास्य जत्रा तुझ्यासाठी किती सुंदर अनुभव आहे एव्हरी टाईम, आणि तुझ्यातल्या कोणत्या गोष्टी डू यू थिंक या प्रवासाने चेंज केल्यात फॉर गुड? हास्य जत्रा माझ्यासाठी ब्लेसिंग आहे सगळ्याच अर्थाने, कारण आम्ही जेव्हा 8 तास त्या शोचं शूट करतो, आय एम नॉट किडिंग, काहीच मनात विचार येत नाहीत, म्हणजे आयुष्याबद्दलही नाही, कामाबद्दलही नाही. 8 तास आम्ही फक्त हसत असतो, आम्ही एन्जॉय करत असतो. त्याच्यामुळे इट्स अ स्ट्रेस बस्टर फॉर मी. हास्य जत्रेमुळे माझ्या भाषेत खूप बदल झालेत. बोलताना मराठी भाषा, म्हणजे आधी हिणवणारी लोकं आता स्तुती करतात. हा खूप मोठा बदल आहे माझ्यासाठी. आणि मी कायम मला इमॅजिन करते स्वतःला त्या मंचावरती. जर का मला कोणी बोललं की आज छान नाही झालं आज, तर मी किती खच्ची होईन ह्याचा मी कायम विचार करते. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही काहीतरी बोलताय, दुसऱ्याला मोटिवेट करण्याची तुमची ड्युटी आहे, तर त्याच्यात कंजूसपणा नाही केला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते आपसूक माझ्या हातून घडतं. आणि मला असं सिरियसली वाटतं की कन्सिस्टन्सी इज नॉट अ जोक. कन्सिस्टन्सी ही म्हणजे हे वरदानच असू शकतं जे या शोचं आहे. एवढे वर्ष होऊन सुद्धा एका लेवलचं ह्युमर किंवा एका लेवलचं स्टँडर्ड मेंटेन करणं इज नॉट अ जोक. आणि त्याचं सगळं क्रेडिट आमच्या डिरेक्टर, प्रोड्युसर्स आणि लेखकांना जातं. ती त्यातली मुरलेली मंडळी आहेत आणि त्यांनी ते अजूनही टिकवून ठेवलं आहे. तर आम्हालाही त्या स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी आमची पण लेवल तेवढीच उंच असावी याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत असतो. आणि मला कुठल्या खुर्चीची हाव होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण हास्य जत्रेची खुर्ची आणि माझं नातं खूप अतूट आहे आणि आय एम व्हेरी पॉझेसिव्ह अबाउट दॅट चेअर. हाऊ लवली. वी वुड नॉट वॉन्ट एनीबडी टू रिप्लेस दॅट असंही. कारण एक काय म्हणतात तसं, एक आम्हाला पण इतकी सवय झाली आहे ना, डोळ्यांना सुद्धा, कानाला सुद्धा, एक्सपिरियन्स वाईज सुद्धा, की ओके इथे प्राजक्ता असते, इथे सई आणि प्रसादादा असतो, इथे हे सगळे असतात आणि इट इज होम. म्हणजे आय रिमेंबर एव्हरी टाइम जेव्हा हास्य जत्रेचे टेलिकास्ट टायमिंग चेंज होतात, इट इज अ मॅटर ऑफ प्रेशर ॲट होम की ओ माय गॉड. म्हणजे आय रिमेंबर जेव्हा 5 दिवसांचं वीकेंड झालेलं, आम्हाला 2-3 आठवडे लागलेले सई टू फिगर आउट की आता आठवड्यात काय करायचं, आपण काय बघायचं टीव्हीवरती. सो मला असं वाटतं इतकं पर्सनली सगळेजण घेतात. ओव्हरऑल तिकडे जे सगळे कलाकार आहेत खूपच कमाल आहेत. म्हणजे सगळ्यांचं टायमिंग वेगळं आहे आणि प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल आहे. प्रत्येकाची ही स्टाईल तुला किती इन्स्पायर करते. आणि असं होतं का स्किट्स बघताना यू आर मेंटली, बिकॉज यू आर ऑल्सो अन ॲक्टर, तर नॅचरली आपण ऑब्झर्व थोडंसं जास्तच करत असतो. हो, डज इट हॅपन की एक मेंटल नोट्स? 100%. म्हणजे क्षणोक्षणी आम्ही नोट्स घेत असतो. ह्या बाबतीत मी असं म्हणेन की समीर चौघुले हा असा ॲक्टर आहे जो म्हणजे आलेली छोटी अपॉर्च्युनिटी पण तो कधी सोडत नाही ॲक्टर म्हणून. आणि हे करणं खूप अवघड आहे. ही क्वालिटी त्याच्यातली मी कायम एम्बाईब करायचा प्रयत्न करते. वनिता ज्या प्रकारे कुठल्याही कॅरेक्टरमध्ये ती वनिता वाटतच नाही, ती वेगळी बाई वाटते. ते अमेझिंग आहे. नम्रता जेव्हा एखादा कॅरेक्टर घेऊन येते तेव्हा ती नुसता कॅरेक्टर नाही, तिची जर्नी ती घेऊन येते. हे खूप अमेझिंग आहे. गौऱ्या स्ट्रेट फेसने ह्युमर करतो, म्हणजे तो तर इतका काय म्हणूया तगडा आर्टिस्ट आहे की तो आमच्या डोळ्यात डोळे घालून पण,
जजेसच्या डोळ्यात डोळे घालून पण तो विनोद करत असतो आणि इट टेक्स समथिंग टू डू Right, दिस. I'm sure. मला असं वाटतं की रसिकाची जर्नी ज्या प्रकारची आहे, म्हणजे रसिकाला स्किटची भीती वाटण्यापासून ते, म्हणजे ही जर्नी कमेंडेबल आहे. या जर्नीतून सगळे ॲक्टर्स गेलेले असतात. पृथ्वीक प्रताप आहे. पृथ्वीक, Absolutely. मी त्याला कायम म्हणते की मी शाळेत ना शुद्ध लेखन, उत्तराला चौकट, खाली रेग ह्याचे 5 मार्क एक्स्ट्रा मिळवायचे. तो तसा स्टुडंट आहे. Nice. सुशोभीकरणाचे 5 मार्क पीपीला कायम कन्फर्म असतात. चेतना, एखादी जागा काढेल पण ती 4 महिने लक्षात राहील. असे खूप अमेझिंग गोष्टी आहेत जी ही लोकं आम्हाला रोज शिकवतात. सो या, मी मेंटल नोट्स वही चालूच असते. दॅट्स सो फन. आणि मला असं वाटतं की हा एक असा शो आहे जो सतत चालू राहावा, कारण दिस इज डेली डोस आणि आम्हाला हा डोस फार आवडतो. दिस इज फॉर दी एंटायर हास्य जत्रा टीम. तुम्ही सगळी खूप कमाल. ये, थँक्यू.